जंतर मंतर घटनेच्या निषेधार्थ सलगरेत तिरंगा रॅली, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नागरिक एकवटले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणला, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झाल्याचा आरोप असलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील सलगरे येथे सर्व नागरिकांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. चलो एकजुटीने देशासाठी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी गावातून शांततेत रॅली काढत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांसह विविध राजकीय घोषणाही देण्यात आल्या. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. जीवन दडलेलं आहे. भारत एक असा देश आहे जिथं 1 किलोमीटरवर जात बदलते, धर्म बदलते, भाषा बदलते, प्रांत बदलते, तरी सुद्धा भारत हा एकसंघ देश आहे. आणि या एकसंघ देशातील कोणत्याही विद्यार्थ्यावर लाठी हल्ला व्हावा ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. की सरकार कोणतं आहे, कोणत्या पक्षाचा आहे याला काही महत्त्व नाही, पण या देशातील राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितात, विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत आणि आरोग्यावर खेळणारा कोणतेही सरकार असेल तर त्याचा धिक्कार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. हे सरकार 5 वर्षांत जाणार आहे, पण 5 वर्षात या लोकांच्यावर अन्याय अत्याचार केला असेल तर लोकशाही पद्धतीने त्याचं आंदोलन करणं, त्याचा निषेध करणं. कारण एक विद्यार्थिनी तयार करायला 20-20 वर्ष पालक जीवाचं रान करत असतात आणि एका पोलिसांच्या लाठी हल्ल्यात, एका काठीत जर एखाद्या मुलीचा जीव जात असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. माझं तर मत आहे, नुसत्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यापेक्षा मंत्रिमंडळानंच राजीनामा द्यायला पाहिजे. एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे आणि एखाद्याच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. आणि आज जी तिरंगा रॅली काढली आम्ही जनजागृती, यामध्ये डॉक्टर लोक आहेत, प्रतिष्ठित व्यापारी आहेत, वेगवेगळ्या पक्षातील लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, काय माळकरी लोक आहेत, तरुण आहेत, दलित समाजातील युवक आहेत, अनेक लोकांनी ही रॅली काढली. खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की या देशात आज सुद्धा लोकशाही पद्धतीने जागृती जिवंत आहे लोकशाही. आणि अनेक देशात हल्ला करणारे मोगल साम्राज्य झालं, ब्रिटिश झाले, पण या सामान्य गावातल्या आंदोलनातून त्यांना सुद्धा पळून जावं लागलं. आणि मी या सरकारला, या गावगाड्यातनं सांगतो की तुमचं जर ही वागणूक हुकुमशाही अहंकारी वृत्ती राहिली तर तुमचा सुद्धा जायची वेळ जवळ आली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. आणि अशा या सरकारनं नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन लवकरात लवकर प्रधानमंत्र्यांना राजीनामा द्यावा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आणि ज्या आंदोलनात विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झालाय त्यांना शासनानं मदत करावी. जी विद्यार्थिनी मयत झाल्या त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंब पोषणासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद शासनानं करावी अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की या सरकारला सदैव बुद्धी, चांगली बुद्धी मिळावी आणि उद्याचा भारत घडवणाऱ्या विद्यार्थ्यावर पुन्हा आता कधी सुद्धा लाठी हल्ले होऊ नये अशी मी परमेश्वराकडे कळकळीची विनंती करतो. असंच जर हुकुमशाही कुठल्याही भागात होत असेल तर अनेक लोकांनी एकत्र येऊन त्याला निषेध नोंदवला पाहिजे, त्यांच्या चुका दाखवल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, त्याची गरज आहे. आणि या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. तिरंगा रॅलीचं नियोजन करून आम्ही जे आमच्या भावना कळवल्यात शासनाला, याच्या पुढे जर असंच सरकार वागणार असेल तर यापेक्षा मोठं व्यापक पद्धतीनं गाव बंद ठेवून याचा निषेध नोंदवावा लागेल. आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागतील, तर शासनाला दखल घ्यावं लागेल. यासाठी शासनाने वेळेत दखल घ्यावी आणि आम्हा विद्यार्थ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर थांबवून त्यांना न्याय द्यावा एवढी मी कळकळीची विनंती करतो. तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. खोतनं आतापर्यंत शेतकऱ्यासाठी आंदोलन केले, मग सदाभाऊ खोतला काय खिलिस्तानातनं का बलुचिस्तानातनं पैसा येत होता.